अति विचार करणे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे। ही अति विचार करण्याची सवय पूर्णपणे बंद होण्यासाठी मी तुम्हाला 5 जबरदस्त उपाय सांगणार आहे। आयुष्यात जर आपण प्रत्येक गोष्टीला जीवन मरणाचा प्रश्न बनवत असू तर आपल्याला रोज मरतच जगावे लागेल। अति विचार केल्यामुळे आपल्याला रात्रीची झोप येत नाही। जास्त विचार करणारा माणूस नेहमी बेचैन असतो। तुम्हाला तो कधीच सुखी आणि आनंदी दिसणार नाही। खरं तर अति विचार करण्याची सवय एक मानसिक आजार आहे। अशा लोकांचे मन सतत चालूच असते। एका पाठोपाठ एक विचार सातत्याने येतच असतात। एका क्षणासाठी सुद्धा मन थांबत नाही। अशा लोकांना सतत कसली तरी भीती वाटत असते। काहीतरी वाईट घटना घडण्याची भीती, नुकसान होण्याची भीती, नोकरी जायची भीती, बिझनेसमध्ये नुकसान व्हायची भीती, नातेसंबंध तुटण्याची भीती, प्रिय व्यक्ती सोडून जायची भीती। ज्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो, ज्या गोष्टींची आपण खूप जास्त चिंता करतो, 99% त्या गोष्टी वास्तविक आयुष्यामध्ये घडत नाही। पण आपण त्याच गोष्टींचा विचार करून करून आपल्या मनाला कमजोर आणि दुबळे बनवतो। माझ्या मते खरा यशस्वी माणूस तो आहे जो चिंता आणि भीतीमुक्त आयुष्य जगतो। जी व्यक्ती सतत चिंतेमध्ये, भीतीमध्ये आयुष्य जगते ती माझ्या मते एक अपयशी व्यक्ती आहे। अति विचार करणारी लोक खूप लवकर थकून जातात। त्यामुळे त्यांना सतत डोकेदुखी आणि अंगदुखीचा त्रास होत असतो। कारण तुमचे मन आणि शरीर जोडलेले आहेत। जर तुमचे मन कमजोर झाले असेल तर तुमचे शरीर सुद्धा कमजोर पडते। अति विचार केल्यामुळे व्यवस्थित भूक सुद्धा लागत नाही। मग अशामुळे व्यक्ती एकतर खूप जास्त खातो किंवा मग त्याला खायला काहीच आवडत नाही। अशा व्यक्तीला प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची सवय असते। त्याचा स्वभाव चिडचिडा होऊन जातो। तुम्हाला जर अति विचार करण्याच्या सवयीपासून सुटका पाहिजे असेल तर ह्या 5 गोष्टी आवर्जून करा। सगळ्यात पहिली गोष्ट, कोणतीही नेगेटिव्ह गोष्ट ऐकू नका, कोणतीही नेगेटिव्ह गोष्ट बघू नका। आजकाल नेगेटिव्ह गोष्टी खूप सहज ऐकायला आणि पाहायला मिळतात। पण एक जरी नेगेटिव्ह विचार आपल्या मनात घुसला त्याला बाहेर काढायला फार कठीण होऊन जाते। नेगेटिव्ह गोष्टी तुमच्या मनाला कमजोर बनवतात आणि दुसरीकडे पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्यामध्ये शक्ती निर्माण करतात। पॉझिटिव्ह गोष्टींसाठी तुम्ही चांगल्या पुस्तकांचे वाचन करा, चांगली संगत धरा, चांगल्या गोष्टी ऐका, चांगल्या गोष्टी पहा। जेवढे शक्य असेल तेवढे आपल्या मनाला नेगेटिव्ह गोष्टींपासून लांब ठेवा। दुसरी गोष्ट, जे काम करायला तुम्हाला भीती वाटते ते काम एकदाचे पूर्ण करून टाका। कारण भीतीपोटी जर तुम्ही ते काम केले नाही तर हळूहळू ही भीती तुमच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करते। भीती वाटण्यात काही वाईट नाहीये, पण भीतीपोटी काहीच न करणे चुकीचे आहे। जेव्हा तुम्ही ते काम पूर्ण करता, ज्या कामाची तुम्हाला भीती वाटते, तेव्हा तुम्हाला समजते की तुम्ही कारण नसताना निष्कारण घाबरत होता आणि मग तुमची सगळी भीती हळूहळू नाहीशी होऊन जाते। जेव्हा भीती संपून जाते तेव्हा तुमचे मन शांत आणि हलके होऊन जाते। मनामध्ये एक प्रकारची शक्ती आणि आत्मविश्वास जागृत होतो। आता याचा अर्थ हा नाही की तुम्ही काही पण उलटे सुलटे काम करायला सुरुवात करा। तुम्ही ते काम करा ज्याची तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटत आहे, ज्याच्यामुळे तुमची प्रगती थांबली आहे। तिसरी गोष्ट, योग्य वेळी प्रमाणामध्ये पोषक जेवण करा। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, जास्त खाणारा व्यक्ती सुखी राहू शकत नाही आणि कमी खाणारा व्यक्ती सुद्धा सुखी राहू शकत नाही। कारण तुम्ही जे काही खाता त्याचा तुमच्या मनावर परिणाम होतो। त्यामुळेच असं म्हणतात, जसे तुमचे अन्न तसे तुमचे मन। जे तुमच्या मनाला आवडते ते खाऊ नका, जे तुमच्या शरीराला पचते ते खा। मी एका माणसाला भेटलो, तो जेवायच्या आधी एक गोळी खायचा आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा एक गोळी खायचा। मी त्याला विचारले, ही औषधे तुम्ही कशासाठी खाता? तेव्हा तो म्हणाला, माझी पचन संस्था थोडी कमजोर आहे, मला सहजासहजी अन्न पचत नाही। मी एक गोळी ह्यासाठी घेतो ज्यामुळे मला भूक लागेल आणि खाल्लेले पचण्यासाठी दुसरी गोळी घेतो। मी त्याला विचारले, ह्याला अजून दुसरा काही उपाय नाही का? तेव्हा तो म्हणाला, ह्याला नक्कीच उपाय आहे, पण मला तो आवडत नाही। कारण जे अन्न मी खाल्ले पाहिजे ते मला अजिबात आवडत नाही। ह्या औषधांच्या मदतीने मी ते सगळे खाऊ शकतो जे मला खायला आवडतं। हे ऐकून मी अक्षरशः उडालोच। म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय खाल्ले पाहिजे, तुम्हाला हे पण माहिती आहे हे अन्न तुमच्या शरीराला
नुकसानदायक आहे तरी सुद्धा तुम्हाला तेच खायचे आहे. म्हणजे माणूस किती मनाचा गुलाम झाला आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुम्ही साईड इफेक्ट करणारी औषधे घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही ते अन्न खा जे तुमच्या शरीराला पोषक आहे, ना की तुमच्या जिभेला जे चांगले वाटते. मी असे म्हणत नाही की तुम्ही बाकीच्या गोष्टी अजिबातच खाऊ नका. कधी कधी एन्जॉय करण्यासाठी जरूर खा, पण जास्त करून तेच खा जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की तुम्ही योग्य वेळी प्रमाणामध्ये पोषक अन्न खाल्ले पाहिजे. तुम्हाला मनशांती पाहिजे असेल तर तुमचा आहार व्यवस्थित असला पाहिजे. चौथी गोष्ट, रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. डॉक्टर सांगतात, जी व्यक्ती रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते त्या व्यक्तीचे 70% आजार आपोआप बरे होतात. कारण आपल्यामध्येच शरीराला बरे करण्याची एक अद्भुत शक्ती आहे. जेव्हा आपली पूर्ण झोप होते, चांगली झोप होते, तेव्हा आपले शरीर आपोआप स्वतःला बरे करायला लागते. कारण नसताना रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे मनाच्या कमजोरीचे लक्षण आहे. रात्री लवकर झोपल्यामुळे आणि सकाळी लवकर उठल्यामुळे याचा परिणाम तुमच्या मनावर होतो, ज्यामुळे तुमच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो. तुम्हाला खूप शांत वाटते. पाचवी गोष्ट, मेडिटेशन करा, म्हणजे ध्यान धारणा करा. तुम्ही रोज 15 मिनिटं ध्यान धारणा जरूर करा. तसं पाहायला गेलं तर 30 मिनिट केलं पाहिजे, पण सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटांपासून सुरुवात करा. ध्यानाला तुमच्या आयुष्याचा एक भाग बनवून घ्या. जसं वेळोवेळी आपण आपल्या शरीराला साफ करतो, त्याचप्रमाणे मनाला साफ करणे सुद्धा गरजेचे आहे. मनातले निगेटिव्ह विचार काढणे गरजेचे आहे. मनाला शुद्ध करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी गरजेचे आहे नित्य ध्यान धारणा करणे. तुमच्या डोक्यातून हा विचार काढून टाका की ध्यान धारणा करणे फक्त साधू संतांचे काम आहे. ध्यान आजच्या या धावपळीच्या जगात काळाची गरज बनली आहे. ध्यान केल्याने निगेटिव्ह विचार आपोआप कमी होऊ लागतात आणि सातत्याने ध्यान केल्याने तुमच्या मनाला एक स्थिरता यायला लागते. तुम्हाला खूप शांत वाटते. एक गोष्ट लक्षात ठेवा, चिंता केल्याने किंवा अतिविचार केल्याने तुम्ही भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी अजिबात बदलू शकत नाही किंवा ह्या चिंतेमुळे भविष्यात सुद्धा काही फायदा होणार नाही. एक गोष्ट नक्की होईल, ती म्हणजे तुमच्या आजच्या दिवसाची वाट लागेल. आज तुम्ही दुःखी राहाल. त्यामुळे चिंता, काळजी, अतिविचार करण्याची सवय आत्ताच सोडून द्या. जे तुमच्या नियंत्रणामध्ये आहे त्या गोष्टी करायला सुरुवात करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.